फ्रेंड्स, डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मस्त अशी रोज फ्लेवरचा आईस्क्रीम बनवणार आहे, तेही कोणतीही व्हिपिंग क्रीम न वापरता। तर दुधापासून बनवणार आहे। तर आपण आईस्क्रीम बनवायला चालू करू। तुम्ही बघू शकता एका पातेल्यात मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, कारण दूध खाली पातेल्याला चिपकतं म्हणून मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे। आता यामध्ये मी अर्धा लिटर दूध टाकणार आहे। तुम्ही 1 लिटरचे सुद्धा करू शकता। आता हे दूध मी छान असं उकळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता हे आपलं दूध छान मिक्स झालेलं आहे, म्हणजे उकळलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लॉवर किंवा कॉर्नस्टार्च असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता 2 चमचे मी यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे। तर अशा प्रकारे मी दूध घेतलेलं आहे। आता यामध्ये मी हे कॉर्नफ्लॉवर बघू शकता, अशा प्रकारचं कॉर्नफ्लॉवर मिळतं, हे मी यामध्ये 2 चमचे टाकणार आहे आणि हे मिक्स करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता हे असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे कॉर्नफ्लॉवर मी यामध्ये टाकणार आहे आणि आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकल्यावर कंटिन्यू 5 मिनिटं आपल्याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत। म्हणून आपल्याला 5 मिनिटं याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे खाली चिपकणार सुद्धा नाही। तुम्ही बघू शकता कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर हे थोडंसं दूध थिक्क झालेलं आहे, हे बघू शकता तुम्ही। तर आता यामध्ये मी साखर टाकणार आहे। तर यामध्ये मी 4 चम्मच साखर टाकणार आहे आणि याला मिक्स करून घेणार आहे। आता यामध्ये मी 3 ते 4 चम्मच मिल्क पावडर टाकणार आहे। मिल्क पावडर ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नाही नसेल तरी टाकली तरी चालेल। तर याला मी आता छान थंड करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता हे आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे आणि आपण मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे हे असं थोडंसं थिक झालेलं आहे। आता याला मी मिक्सरच्या भांड्यात वतून घेणार आहे। त्याचबरोबर याला टेस्ट छान यावी म्हणून मी अशा प्रकारचं माझ्याकडे फ्रेश क्रीम आहे, ते यामध्ये मी 2 चमचे टाकणार आहे। तुमच्याकडे जर दुधावरची साई असेल तर तुम्ही दुधावरची साईसुद्धा यामध्ये टाकू शकता। त्याचबरोबर हे आपण रोज फ्लेवरचा आईस्क्रीम बनवणार आहे, म्हणून माझ्याकडे असे रोज फ्लेवरचं इमल्शन आहे, हे मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल। तर हे मी 5-6 थेंब टाकणार आहे, त्याच्यामुळं कसं कलर पण छान येतो आणि टेस्टसुद्धा येतो। हे माझ्या लहान मुलांच्या आवडीचं आईस्क्रीम आहे। तर आता मी हे फिरवून घेतलेलं आहे आणि एका डब्यात याला टाकून घेतलेलं आहे। याला छान अशी टेस्ट यावं म्हणून मी माझ्याकडे अशा प्रकारचे रोज पेटल्स आहेत, हे सुद्धा मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जातील। तर हे मी यावरती टाकणार आहे। त्याचबरोबर यावरती मी आता फॉईल पेपरनी कवर करून हे आईस्क्रीम 4 ते 5 घंटेसाठी फ्रीजरला ठेवून देणार आहे। तुम्ही बघू शकता हे आईस्क्रीम मी 4 ते 5 तासानंतर फ्रीजरमधून काढलेलं आहे। तर याला आता आपण उघडून बघूया। तर मी तुम्हाला दाखवते। वाव, आपला आईस्क्रीम किती मस्त असं झालेलं आहे आणि हे रोज फ्लेवरचं असल्यामुळे खरंच तुम्हाला सांगते हे खूप टेस्टला छान होतं। मी तुम्हाला काढून दाखवते। मला डाव्या हाताने काढता येत नव्हतं म्हणून हे असं दिसत आहे। तर तुम्ही बघू शकता उजव्या हाताने मी परत हे आईस्क्रीम या बाउलमध्ये टाकत आहे। तर तुम्ही काय करा, आईस्क्रीम फ्रीजरमधून काढल्या लगेच काढायला घेऊ नकात। तर 10 मिनटं तुम्ही याला बाहेर काढून ठेवा, कारण हे आपण दुधापासून बनवलेलं आहे ना, त्याच्यामुळं थोडंसं घट्ट राहतं आणि म्हणजे हे असतं बर्फ जमण्यासारखा असतो, म्हणून तुम्ही थोडा वेळ 10 मिनटं बाहेर काढून तुम्ही याला काढू शकता। आपलं आईस्क्रीम ती छान मस्त असं निघालेलं आहे आणि हे आईस्क्रीम तर खूप छान होतं, टेस्टलासुद्धा खूप भारी होतं। माझ्या मुलांना तर हे आईस्क्रीम खूप आवडतं। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता यावरती मी छान असे टूटी फ्रूटी टाकून हे आपण आईस्क्रीम खाऊ शकतो आणि हे आईस्क्रीम तुम्ही ट्राय करून सांगा की हे आईस्क्रीम तुमचं कसं झालं, मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता हे आईस्क्रीम तुमचं कसं झालं आणि हे तुम्ही ट्राय करून बघा। तर असे छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी तुम्हाला हे आईस्क्रीमचं म्हणजे एक बाईट काढून दाखवते की किती छान आणि
मस्त असा आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे। तर या उन्हाळ्यात तुम्ही हे आईस्क्रीम नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि अशा छान छान रेसिपी माझ्या बघत राहा आणि लाईक शेअर करत राहा। भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये।